नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल मिशन न्यूज और आज हम सामने लेकर आए हैं एक सनसनीखेज और चौंकाने वाला खुलासा, जहां एक गरीब, दिव्यांग और विधवा महिला के खिलाफ एक बड़ी साजिश का पर्दाफाश हुआ है। ये मामला है फर्जी नक्शा बनाकर कोर्ट को गुमराह करने का। जी हाँ, भद्रावती तहसील की पाटाला सेवा सहकारी संस्था के संचालकों पर आरोप है कि उन्होंने एक दिव्यांग महिला शिलाताई श्री कृष्ण बोंडे का घर गिराने की साजिश रची। उन्होंने इसके लिए एक फर्जी नक्शा तैयार करवाया जिसमें ये दिखाया गया कि शिलाताई बोंडे का घर सोसाइटी की जमीन पर है, लेकिन हकीकत इसके बिल्कुल अलग है। कोर्ट को गुमराह करने के लिए जो नक्शा इस्तेमाल किया गया वह नक्शा प्रशासनिक रिकॉर्ड में कहीं मौजूद ही नहीं है। सूत्रों के मुताबिक सोसाइटी के अध्यक्ष और सचिव ने खुद ये जाली नक्शा बनवाया और उसी के आधार पर कोर्ट में दावा दायर कर दिया। इस पूरे खेल में मकसद सिर्फ एक था, एक गरीब, विधवा और दिव्यांग महिला का घर उजाड़ना। सबसे चौंकाने वाली बात यह है कि जमीन का 7/12 रिकॉर्ड साफ कहता है कि ये जमीन सरकार के नाम पर है। सोसाइटी को ये जमीन कभी दी ही नहीं गई। पीड़ित परिवार के गुहार के बाद पत्रकार मौके पर पहुंची और पूरा पंचनामा किया। इस मौके जांच में ये खुलासा हुआ कि शिलाताई बोंडे का घर साल 1986 से वहीं बना है और वे सरकारी जमीन पर है, सोसाइटी के किसी भी प्लॉट पर नहीं। अब सवाल ये उठता है कि अगर सोसाइटी की जमीन अलग है तो सरकारी जमीन पर फर्जी कब्जे और जाली नक्शा बनाने वालों पर अब तक कार्रवाई क्यों नहीं हुई? क्या प्रशासन ऐसे साजिशकर्ताओं को बचा रहा है? और पीड़ित परिवार की मांग अब यही है कि सोसाइटी संचालकों पर तत्काल अपराध दर्ज किया जाए। बोंडे परिवार ने पत्रकारों से बात करते हुए कहा, हमारी माँ दिव्यांग है, विधवा है, हम हर साल ग्राम पंचायत को टैक्स भरते हैं, फिर भी पैसे और प्रभाव के बल पर जाली दस्तावेज बनाकर हमारा घर तोड़ने की कोशिश की जा रही है। यहाँ तक कि बोंडे परिवार ने भावुक अपील करते हुए कहा, अगर हमारी माँ को न्याय नहीं मिला तो हम सब परिवार के सदस्य भद्रावती तहसील कार्यालय के सामने जहर खाकर सामूहिक आत्महत्या करेंगे। ये बयान सिर्फ एक परिवार की चीख नहीं बल्कि प्रशासनिक अन्याय के खिलाफ जनता की एक चेतावनी है। अब देखना ये होगा कि क्या प्रशासन इस फर्जीवाड़े और धोखाधड़ी के खेल पर शिकंजा कसता है या फिर एक विधवा दिव्यांग महिला का घर सत्ता और पैसों की साजिश में कुर्बान हो जाएगा। ग्लोबल मिशन न्यूज इस पूरे मामले की पड़ताल जारी रखेगा। हर सच, हर फाइल, हर जिम्मेदार तक हम पहुंचाएंगे आप तक। फिलहाल के लिए इतना ही। आप देख रहे थे ग्लोबल मिशन न्यूज। ऐसी ही सच्ची और असरदार खबरें देखने के लिए ग्लोबल मिशन न्यूज को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। माझ्या सासूबाई शिलाताई श्रीकृष्ण बोंडे या अपंग आणि विधवा आहे आणि अंत्योदय सुद्धा आहे। त्यांचं घर हे सोसायटीच्या जागेवर नसून सुद्धा ते लोक आम्हाला त्रास देत आहे आणि त्या दिवशी आमचं घर पाडासाठी आले होते तेव्हा त्यांनी आम्हाला वकिलामार्फत काही दिलं सुद्धा नव्हतं आणि आम्हाला जेसीबी चालवली आमच्या घराच्या मागे आणि आम्हाला बायांना तुमचे सामान काढा असं सांगितलं आणि आमच्या माणसांना धमकी देऊन त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या त्यांनी। आम्ही सुद्धा म्हणलं का आम्हाला पहिले वाचून दाखवा, तेव्हा त्यांनी पण आम्हाला वाचून दाखवू दिलं नाही, आमच्याजवळ वेळ नाही असे म्हणत होते। यानंतर तुम्ही का करणार? तर त्यानंतर त्यांनी म्हणत होते का तुम्ही जर इथं नाही केल्या तर आम्ही तुमचं घर फाडू असे म्हणत होते। तर आम्ही जेसीबी जेव्हा इकडे आली तेव्हा आम्ही बाहेर आलो आमचं सामान फाडून, तेव्हा पण पूर्ण त्यांना आमचं सामान आणि आमचे स्वयंपाकाचे भांडे गुंडे पूर्ण त्यांनी अस्ताव्यस्त केले। आणि मागणी काय आहे तुमची? आमची मागणी काय आहे का आता कोर्टाने अजून आमचं घर जर पाडलं तर आम्ही आत्मदहन करू, त्यांच्याशिवाय दुसरा मोका चौकशी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा। त्यांच्या जागेवर जर आम्ही राहत असेल तर त्यांची जागा खरोखरच असेल तर आम्ही खाली करून द्यायला तयार आहोत। सरकारी सोसायटीवाल्याची जर जागा जर असेल आणि त्यांनी जर आम्हाला असाच त्रास दिला तर आम्ही आत्मदहन केल्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याजवळ कुठलाच नाही। जागा जर नसेल त्यांना। जय महाराष्ट्र, मी राजीव कुकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष। आज आम्ही पाटाळा या गावामध्ये आलेलो आहोत। पाटाळा सेवा सहकारी जी संस्था आहे त्याचं हे गोडाऊन आहे आणि या परिसरामध्ये सगळे जे आपण घर आजूबाजूला जे बघतो आहोत हे सगळे जे आहे सरकारी जागेवर वसलेले आहे आणि त्या परिसरामध्ये जे असलेलं जे गोडाऊन आहे हे प्लॉट नंबर 10 आणि 11 मध्ये वसलेलं आहे आणि या सोसायटीनी एक प्रकारचे खोटे दस्तावेज तयार करून जे आहे न्यायालयामध्ये अपील दाखल केलेली आहे की शिलाताई बोंडे यांनी जे प्लॉट नंबर 1 वर सोसायटीच्या अतिक्रमण केलेलं आहे म्हणून ते अतिक्रमण काढावं आणि कोर्टाकडे खोटे दस्तावेज सादर केल्यामुळे कोर्टाने सुद्धा ते कुठली शहानिशा न करता परस्पर निर्णय देऊन यांचा तोडण्याचा जे आहे निर्णय केलेला होता। परंतु आता परत जे आहे त्याच्यावर रिपिटेशन झालेली आहे आणि आज जे आहे आपल्याला जे मोका चौकशी आम्ही करत असताना हे आपल्याला जे गेट दिसत आहे हे पाटाळा सहकारी संस्थेचा आहे आणि इथून जाण्याचा मार्ग आहे आणि हे जे गोडाऊन आहे प्लॉट नंबर
10 आणि 11 वर आहे आणि इथे घर जे मधात जे आहे तो तुम्ही पाहता खुली जागा आहे आणि त्याच्यानंतर हे शिलाबाई बोंडे यांचं घर आहे. अशा परिस्थितीमध्ये या सोसायटीचं जे म्हणणं आहे की आम्ही जे आहे इथे फ्लॅट नंबर 1 वर जे अतिक्रमण केलेलं आहे ते सर्व खोटं आहे. कारण या पाटाळा गावामध्ये जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही भेटलो, त्यांना विचारलं की हे कायच प्रकरण आहे. त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं कुठलंही प्रकरण आमच्याकडे आलेलं नाही. ती सरकारी जागा आहे. सरकारी जागेवर जोपर्यंत जे काही आदेश होत नाही तोपर्यंत काही कुणाची असं असत नाही. पण जे लोक इथे 1986 पासून जे बसलेले आहे आणि सरकारी धोरणानुसार 1995 अगोदरचं जे काही अतिक्रमण जे आहे नियमित अतिक्रमण होते आणि त्यांची स्वतःची मालकी हक्काची जागा होते, त्यांना काही पैसे भरावे लागते. असं असताना कुठल्याही प्रकारचा शासन स्तरावर निर्णय झाला नसताना आणि त्या सातबाऱ्यावर हे जे संपूर्ण परिसरामध्ये वसलेले जे लोक आहेत त्या सातबाऱ्यावर सरकार म्हणून जे नोंद झालेली आहे त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तीची मालकीची ती जागा होत नाही. इव्हन सोसायटीची सुद्धा तिथे जागा होत नाही. परंतु सोसायटीच्या काही संचालकांनी षडयंत्र रचून खोटे दस्तावेजच्या आधारे जे आहे बोंडे परिवाराला त्यांच्या त्या जागेवरून हटवण्याचं कटकारस्थान रचलेलं आहे आणि न्यायालयामध्ये जे आहे खोटे दस्तावेज केलेले आहे. त्या संपूर्ण गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि बोंडे परिवारावर ज्या पद्धतीचं जे कटकारस्थान रचून त्यांना बेघर करण्याचं काम या न्यायालयाच्या माध्यमातून हे जे सोसायटीचे लोक करत आहे त्यांच्यावर एक प्रकारचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण त्यांनी खोटे दस्तावेज दाखल केलेले आहे आणि न्यायालयामध्ये सुद्धा त्या संदर्भामध्ये आम्ही वकिलाच्या मार्फत जे दस्तावेज दाखल करणार.